आसक्तीमुक्त होणे ही संतत्वाची खूणगाठ आहे. संन्यस्त होणे सोपे आहे, पण गृहस्थाश्रमाची कर्तव्य निभावणं हे अवघड आहे. त्यामुळे आधी प्रपंच करावा नेटका असं संतांनी सांगितलं. आधी प्रपंच करावा नेटका, मग करावे परमार्थ विवेक. पण ते स्वतः पडाले. मला कधी कधी रामदासांची मजा वाटते. ते काय म्हणतात, ज्यांच्या सुकृताचं भाग्य, सुकृताचा योग मोठा कोणाचा आहे माहिती आहे? देवाचा साक्षात्कार झाला त्याचं नाही करत ते काय म्हणतात, मनासारखी सुंदराती अनन्या, मनासारखे पुत्र जामात कन्या. म्हणजे मनासारखी सुंदर, अनन्य सुंदर, नुसती सुंदर नाही, अनन्य सुंदर अशी पत्नी ज्याला मिळाली, मनासारखे पुत्र आहे, मनासारखी कन्या आहे, मनासारखी जावाई आहे, असा जो आहे त्याच्या सुकृताचं फळ फार मोठं आहे. तो भाग्यवान आहे. कोण म्हणताय? बोलल्यावर पळून गेलेले राहतात. ते म्हणतात प्रपंच तुम्ही करा, मी पळून जाईल. त्याचं कारण असं की मला एक वेगळा आदर्श स्थापित करा. किती सूक्ष्म, किती मानसशास्त्रीय. मी येणार आहे त्या दोघांच्या वचनांच्या साम्यावर. समर्थाने आपल्या पुतण्याला पत्र लिहिलं. पत्र काय लिहिलं? तुकाराम महाराज काय म्हणतात, ढोंग नका करू, वर नका, वरच्या ह्याला वळून जाऊ नका, तिकडे आमच्या चोखा मिळाला तेच म्हणतात. समर्थ आपल्या पुतण्यांना लिहितायत, वरी चांगला अंतरी गोड नाही, तया मानवाचे जिणे करतात. वरी चांगला अंतरी गोड नाही, तया मानवाचे जिणे करतात. पुढचं, वरी चांगला अंतरी गोड आहे, तया लागी कोणीतरी शोधत आहे. आत बाहेर जो गोड आहे ना, त्याला समाज प्रत्येक वेळी शोधतो. पुढे ते म्हणतात कसं कसं वागायचं, काय काय करायचं. तर त्यांनी पुतण्यांना संदेश दिला, भला रे भला बोलती ते करावे, बहुधा जनांचे मुखे यश घ्यावे. समाजात तू असंच वाग की तुला समाजाने, समाजातल्या बहुसंख्य लोकांनी तुला भलं म्हटलं पाहिजे. भला रे भला बोलती ते करावे, बहुतांचे मुखी यश घ्यावे. इथपर्यंत ठीक. पुढे सांगतात, परी शेवटी सर्व सोडून घ्यावे. अद्भुत आहे ना. कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम. समर्थांची पसायला नाही समर्थांची. तुकाराम महाराज तेच म्हणतात की माझी हाव किती जणांसाठी जगून ठेवे. भला रे भला बोलती ते करावे ना, तर निर्वाह कृते अन्न आच्छादन. माझी लाज राखली जाण्यासाठी मला आच्छादन जगेल इतकं ते. आपण किती खातो? आपण गुन्हेगार आहोत हे एकदा लक्षात घेऊया. आपण इतकं खातोय जितके खाण्याची गरज नाही. आणि आपल्याकडे तर ती फॅशन आहे आग्रह करून खायला घालायची. कोणाला? ज्याला अजीर्ण झालंय, ज्याला भूक आहे त्याला आपण घेतच नाही. ज्याने खाल्लंय घ्या 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 घ्या, एक 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 शेवटचं. आणि नाही मी आता एक घास घेतलं मरेल, तर मला तुमच्या टेबीला आम्ही तुला गोड करू. किती किती हाव आहे आपल्याला. तेवढंच खाल्लं पाहिजे जेवढे. हे राष्ट्रभक्तीचं लक्षण आहे. मला जर 2 चपात्याने भागतं तर मी 2.5 चपात्या खाता कामा नये. कारण का मी खाल्लेली अर्धी चपाती मेळघाट मध्ये कुपोषणाने मरणाऱ्या आदिवासी पोरांच्या हिस्स्याची पोळी चोरून खातो. कॅरेक्स, मार्मालेड लावलेला ब्रेड, क्रीम वाला बिस्किट. तुमच्या माझ्या पोरांना काही स्पेशल प्रिव्हिलेज नाही. कशासाठी इतकं चालतो आहे की जसं बकरीला बकरा जसा पाळतात ना, तशी आपली पोरं इतक्या लहान वयात अशी गट्टू गट्टू होतात. ओबेसिटी इतकं खायला लागतं. हा खातच नाही. आणि पेडियाट्रिक काय तिथे त्यांना माहीत असेल, त्यांच्याकडे कोणतेही मायबाप पोराला घेऊन गेले ना, हा त्यांना जाड होईल असं टॉनिक द्या.
तो जाड नाही होत, तो जड होतो, बुद्धीने जड होतो, कारण तो मुवमेंट थांबतात. आम्ही किती खातोय बघा, याच्या मागे राष्ट्रीय विचार आहे, लक्षात घ्या. आम्ही आमच्या आवश्यकतेपेक्षा खाल्लेला एक घास कुठल्या तरी गरिबाच्या न्याय्य अन्नातनं हिसकावून घेतलेला. अलमारी भरून कपडे, अरे तुम्हाला 7वा वेतन आयोग दिला असेल, कारण का सरकारला माणसं पाळायची आहे म्हणून तो तुम्हाला खुश ठेवतो. गरज आहे 7व्या वेतन आयोगाची, आणि ती नाही म्हणून अलमारी आपले कपड्यांनी भरली. तुकारामाला म्हणतात इतक्या कपड्यांनी घ्यायचं, किती लागतात तो कपडे. पण बायकांच्या तर विशेषतः ते लागतात. मागच्या वेळेच्या लग्नात ताई तुम्ही ही साडी नेसली होती, तू मागच्या वेळेच्या लग्नात नवरा नवरीकडे बघत होती का या ताईकडे बघत होती? एकच आहे का शालू तुमच्याकडे? शालू किती असतात? एकच असतो, एक सुद्धा मोठ्या मुश्किलीने घेतलेला असतो. पण आमचा सगळा जीव आहे ना कपाट भरल्या. तुकाराम महाराज म्हणतात की जेव्हा माझ्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त, दिस इज इकॉनॉमिक्स टू. इकॉनॉमिक्स मधला एक संदेश आहे, बाय व्हेन यू नीड नॉट. तुम्ही तेव्हाच खरेदीला जा जेव्हा तुम्हाला खरेदीची गरज नाही, त्यामुळे तुम्ही घेतच नाही. पण जेव्हा तुम्ही उताळे होऊन जाता ना, नको असलेले घेऊन एवढं लगबगीने कुठे चालला तुम्ही? नाही, डिटर्जंट संपलाय, थोड्या वेळी ती परत येताना सुपर मार्केटला बघायला 2 बाग, तू डिटर्जंट घ्यायला गेली, हे काय नाही, हे दिसलं म्हणून घेतलं, हे दिसलं म्हणून घेतलं, हे दिसलं म्हणून घेतलं, हे दिसलं म्हणून घेतलं. कारण का घाम न कळता हरामीनं तुझा नवरा मिळवला. तुकाराम महाराज म्हणतात निर्वाहापुरते अन्न आच्छादन. यात अर्थशास्त्र आहे, यात देशभक्ती आहे, यात गरिबाच्या उत्थानाचा विचार आहे, याच्यामध्ये संवेदनशीलता आहे, याच्यामध्ये मानसशास्त्र आहे. कारण का जेवढं आणि जसं आपण खातो तशी आपली वृत्ती बनते. जैसा अन्न वैसा मन. किती तमगुणी खातो आपण. मी शाकाहार मांसाहाराचा भेद करत नाही, ज्याचा जो संप्रदाय आहे तो त्याने खावा. मांसाहार हे कुणासाठी योग्य आहे, कुणासाठी अयोग्य आहे, तो विचार करा. मग आम्हाला लगेच ते रामाने खाल्ला होता का, शिवाजी महाराज खात होते का, बाजीराव पेशव्यांनी सुद्धा मांसाहार केला. तू पराक्रम कर शिवाजी महाराजांनंतर का बाजीरावासारखा, खुशाल खा मांसाहार, माझं काही जात नाही. तू दुसऱ्या मधल्या सुद्धा मी जातो वेगळे, तुला मांसाहार कशासाठी पाहिजे? तात्पर्य काय? तुकाराम महाराज एका चरणामध्ये किती विषयाला स्पर्श करतात. शुद्ध अध्यात्म सांगणारे हे सांगणार नाही, करता त्यांनी ते नाहीच सांगितलं पाहिजे, त्यांनी प्युअर सायन्स सांगितलं पाहिजे. पण माझ्यासारखा संत विचाराचं मार्केटिंग करायला निघालेला जो माणूस आहे ना, तो अप्लाइड भाग सांगणार, प्युअर सायन्स मी सांगणार नाही. याचं उपयोजन काय माझ्या आयुष्यात? निर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमाशी स्थान, कोपी गुहा. मला जिथे राहायचं आहे ना, ती एक झोपडी सुद्धा पुरते, एक गुहा सुद्धा पुरते, एक साधन. याचा अर्थ सगळ्यांनी झोपडीत जाऊन राहायला पाहिजे अशातला भाग नाही. पण कर्ज काढून लोक देखणी घरं बांधतात. बांधावं, माझ्या पोटात दुखायचं कारण नाही, कारण माझं 10 2 कोट्यांचं घर आहे. मला तुमचं उत्तम बंगला बघून पोटात दुखत नाही. पण गंमत अशी की रस्त्यांचं रुंदीकरण जेव्हा झालं आणि शासनाकडून नुकसान भरपाई आली, तेव्हा बहुतांशी लोकांनी काय केलं, गरज नसलेल्या महागड्या गाड्या घेतल्या किंवा आदेशात बंगले बांधले. आज खायची पंचायत. तुम्ही नागपूर जवळ या मिहान चक्रवर्तीमध्ये अशा शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने चढ्या भावाने विकत घेतल्या की जे मालगुजार शेतकरी होते ते आता मजुरीला होतात. का? तर गाडी घेतली. गाडीची गरज काय? एवढ्या 6 खोल्याच्या बंगल्याची गरज काय? गरज असेल तर राजवाडा बाग, आमचं काही म्हणणं नाही. तुझ्या घरात माणसं 4 आहेत, साधं राहू शकतो. आतापर्यंत आपले वाढवडील त्या दगडी वाढत राहिले, तिथे आपल्याला राहायला कमी पडा. पण एकदम पैसे आले आमची बुद्धी. तुकाराम महाराज म्हणतात की घर
आणि दॅट इज डेड इन्व्हेस्टमेंट. मराठी माणूस पहिल्यांदा घर बांधायला मागे लागतो. मारवाडी माणूस भाड्याच्या घरात राहतो. गुंतवणूक व्यवसायात करतो. हा दोष नाही आहे, मी त्यांचा गुण सांगतो. लगेच तुला मारवाडी समाजाच्या विरुद्ध मोर्चा. मी घरामध्ये डेड इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि तो खरा व्यापारी आहे. तो काय म्हणतो की मी का बांधू 50 लाखाचं घर? ज्यांनी बांधलंय त्यांनी बांधलंय, मी 3,000 रुपये भाड्यातून घेईन आणि 50 लाखाचे जे आहे ते मी व्यापारात करून 1 कोटी रुपये मिळवेल, 1.5 कोटी रुपये मिळवेल आणि एक दिवशी मी शीश महाग बांधेन. आम्ही पहिल्या दिवशी घर बांधत करतो, मग त्यासाठी बँकेकडून कर्ज काढतो, मग हप्ते भरता भरता दमछाक होतात. कशासाठी? महाराज म्हणतात की साधं घर नाही का आवडत. आता तर सगळ्यांनी नोकऱ्यात राहायला पाहिजे का? नाही. याचा नीट बजेटिंग केलं पाहिजे, महाराजांचं म्हणणं असं आहे. आणि नॉन प्रोडक्टिव्ह अनुत्पादक गोष्टी किती खर्च करायचा हे प्रत्येकाने ठरवलं आहे. पुढे ते म्हणतात नये बोलो फार बैसो एका तारी किंवा बैसो जनावर. दोन पहिल्या दिवशीपासून आपण बोलतो की मौन करता आलं पाहिजे, गप्प बसता आलं पाहिजे, अनावश्यक बकबक बकबक कर. आता हे सगळं बोलत मला सांगावं लागतं, हे दुःख आहे. मी शक्यतो आता कोणाकडे जाऊ नये असं म्हणून तिथे आल्याचं कारणच असं आहे की तिथे जाऊन काय काय बोलू ना मी. माझं जे भांडवल आहे ते संध्याकाळी देऊन झालेलं असतं. मग तिथे गेल्यानंतर हो का मग कॅनडात आहे का तुमचा मुलगा? मग काय तिथे कसं आहे असलं निघतच होते. परत तो कॅनडात आहे तर मला कधी अर्ध्या तिकिटात घेऊन थोडंच जाणार. पण उभीच मी चर्चा करत होतो. त्याच्यापेक्षा इथे भेटलोय, इथे मला सांगायचं ते सांगितलंय, मला ऐकायचं ते तुम्ही ऐकलंय, झालं, भेट झाली, पुष्कळ झालं. मौनाचं महत्व असं आहे की तुमचं आत्मसामर्थ्य वाढतं. तुकोबाराय सांगतात नाही बोलो फार बैठो जनावर. कुठे लोकांमध्ये बसून टवाळ्या करत आहे, शक्तीच फार करतो, नाही बोलूच नाही. आणि मला तर असं वाटतं की आता जर मी एक शब्द नाही बोललो तर किमान 10 लोक तरी मरतील, अशी वेळ आल्याशिवाय एक शब्दही बोलतो. मग काही वेळाने कळतं की न बोललं तर आपणच मरू. मग आपण बोलायला लागलो. फोनवर 15 मिनिटं बोलतात आणि मग संध्याकाळी पुन्हा भेटतो, मग सविस्तर बोलतो. मग 15 मिनिटं काय केलं? फोन ही गोष्ट गप्पा मारण्यासाठी नाही आहे. फोन ही गोष्ट महत्वाचा निरोप थोडक्या शब्दात देण्यासाठी. पण सगळं बोलतात ते कणिक मळताना. काल ना पार्टीला गेले होते, तिथे आता तो एक वेगळ्या पद्धतीचा भात केला होता आणि मग इकडून इकडे घ्यायचा मग म्हणजे कुकरची शिट्टी वाजली. सगळं काय असं जवळजवळ कणिक मळून कुकर पूर्ण होऊन कुकरची शिट्टी पडून आता कुकर उघडायची वेळ येते. तेव्हा म्हणते बाकी दुपारी भेटूच. अख्खा स्वयंपाक झाला, माझी आई तू सगळं बोलली, आता पुन्हा दुपारी भेटूच. बोलू हो किंवा नाही एवढं बोला. आणि मौनानेच ईश्वराच्या जवळ जाता येतं. कारण का परमेश्वराला सर्वात आवडती भाषा कोणती आहे? मौनाची. शब्देविना संवाद. त्याला मौन आवडतं. पुढे असं ते म्हणताय की सावधान बुद्धी इंद्रिये दमी. अष्टांग योग सांगता येतात आणि पण त्या खोलाचं सावधान राहिलं पाहिजे, म्हणजेच इंद्रियांचं दमन होतं. यम नियम आसन प्राणायाम धारण ध्यान प्रत्याहार समाधी सगळी अष्टांग योग. पण हे सगळं नामस्मरणाने होतं, मौनाने होतं. बोलायला लागलो की इंद्रिय सगळी चौकूर जायला लागतात. तुकोबाराय सांगतात की शांतपणे ठाईत बसून करा एकच चित्त आवडीने अनंत ठाईत बसून. म्हणजे मांडी घालून बसा म्हणत नाही, ठाई बसलेलं असतं. ठाई म्हणजे हृदय किंवा चित्त
ते सगळ्या गावावर फिरत नाही गेलं. लोक तर जप सुद्धा करताना आहे ना सकाळी सगळं म्हणून ठेवलं, मला तो कर्मे फिरे. माळ घेतली, विठ्ठल समर्थाला वाटलं तुकाराम महाराजांनंतर हेच आमच्या गावातले महाराज. मला तो कर्मे फिरे, जीभ फिरे मुखमाई. विठ्ठल 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 जीभ फिरते. मनुआ तो दगू दिसा फिरे, येतो सिमरण नाही. तुझं मन गावभर बोलत फिरतंय, कसला नामस्मरण चाललं. शांत बसलो काय, ठाईत बसलो, कोलाहल नको. माळ घेतली काय, न घेतली काय, माळ घ्यावी, थोडं एकाग्र व्हायला मदत होतो. पण बिना माळे सुद्धा घेत होतो. तुकाराम महाराज म्हणतात की सावधानता असली पाहिजे. समर्थ सांगताय, मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषय. आता राजकारण म्हणजे बोला हात पंजा कमळ खराटा ते काही नाही. राजकारण याचा अर्थ समाजकारण. समाजाचं चिंतन पण झालं पाहिजे. मी माझ्या एकांतामध्ये हरिस्मरण केलं पाहिजे, लोकांतामध्ये समाजहित केलं पाहिजे. पण ह्या दोन्ही वेळी मी सावध असलं पाहिजे. तेच तू करायचं. एका कालखंडातले दोन विचारवंत एकसारखी भाषा का बोलताय? कारण का समाजाचं दुःख आणि दैन्य दोघांना एकसारखं दिसतंय. मग तुकाराम महाराजांचं म्हणणं असं आहे की या अशा निग्रहपूर्वक संयत जीवनामधूनच आपल्यामध्ये हळूहळू संतत्वाचा विकास व्हायला. संत म्हणजे सगळं सोडून जायची गरज नाही, वृत्तीने संतत्व होणं. म्हणून पहिल्या दिवशी मी म्हटलं होतं की जेव्हा हृदय जब अनंत हो गया, म्हणजे माझं हृदय जेव्हा विशाल झालं, हृदय जब अनंत हो गया तो रोम रोम संत हो गया. माझा रोम रोम संत होतो. माझं हृदय की संकीर्ण आहे आणि मी संतासारखा मेकअप केला तर काय उपयोग नाही. हे संतत्व निर्माण व्हायला. एरवी तर तुकोबा आहे म्हणतात खोटेपणा आहे, ढोंग आहे, सगळं दांभिकता आहे. तुकाराम महाराजांना आवडता शब्द आहे हे नावाचे संत आहे. म्हणजे आमचा आडनाव संत आहे, हे नावाचे संत आहे. तुकाराम महाराजांनी तर इतक्या स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की नवती ते संत करिता कवित्व. सुंदर अभंग लिहिता आले म्हणजे काही संत नव्हते. नवती ते संत करिता कवित्व, संतांचे ते आप्त नवती संत. आता मी विवेक समजा मी संत झालो, तुम्ही मान्य केलं, मी मान्य केलं, भगवंतांनी मान्य केलं, मी एक मठाई काढला, आश्रम म्हणून माझा मुलगा आपोआप संत नाही होत, माझा नातू आपोआप संत होत नाही. माझी पुण्याई माझ्या पूर्वी आहे. पण तुकाराम महाराजांना हे माहिती आहे की महाराजाचा मुलगा महाराज, महाराजाचा मुलगा महाराज, महाराजाचा मुलगा, असं वंश परंपरागत यायला हा काही राजकारणाचा अड्डा नाही. इथे प्रत्येकाला संतत्व सिद्ध करावं. तुकाराम महाराज म्हणतात की संतांचे ते आप्त नव्हती संत. म्हणजे संतांच्या घरात जन्माला आलेला प्रत्येक जण पैदाइशी संत असं होत नसतं. म्हणजे गायकाचं मूळ सुरात रडतं वगैरे म्हणायला छान आहे, पण होतच नाही का? पुण्यवान असेल तर होऊ शकतं. पण केवळ संत कुळात माझा जन्म झालाय म्हणून मी आपोआप डिग्री होल्डर झालो असं होत नाही. असं मी म्हणत नाही. जगद्गुरु तुकोबा ते पुढे असं म्हणत आहे की तेथे नाही वेश सरते आडनाव. केवळ मी मोरे झालो म्हणजे मी तुकोबा यांच्या कुळातला झालो काय? आडनावानी नावानी वेश घेतल्यामुळं कोणी संत होत नाही. म्हणजे समजा उद्या मी पण देगलूरला राहतोय, मी माझा आडनाव देगलूरकर केलं तर मी धुंडा महाराजांच्या इतका होईल का? मोठा नाही होऊ शकत. मी चैतन्य महाराजांसारखा होईल का? नाही होऊ शकत. मी माझी पुण्याई आडनाव लावून नाही होऊ शकत, सिद्ध करावी लागते. आणि तुकाराम महाराज म्हणतायत की नवती ते संत करिता कीर्तन आहे.
कीर्तन करतोय संतांना. पहिल्या दिवशी मी बोललो, काही जणांना असं वाटलं असे असं कसं त्याला काही कीर्तन करावं लागाय का, कुणावरच लागणार, कुणाविषयी प्रेम नाही. पण कीर्तन केलं तो संत नाही झाला. संतत्वासाठी एक वेगळी गुणवत्ता पाहिजे. जे काळंद लेखांत त्याचे म्हणे तोची साधू ओळखा देव. आम्ही कुणालाही कीर्तन करणं प्रवचन करणं तो लगेच संत नाही होत. लगेच म्हणजे 2-4 पिढ्यांनी होतच नाही. पण चला सगळ्यांची दुकानं चालली पाहिजे की नाही संत, ते खरं नाही. ते म्हणतात की नवती संत करिता कीर्तने सांगता पुराणे नवती संत. पुराण छान सांगतोय, तेवढ्याने संत झाला का? खूप जणांचं पाठांतरही असतं. तुकाराम महाराज म्हणतात की पाठांतर मग रेकॉर्डर काय भेट, पेनड्राईव्ह काय भेट, पाठच करतो ना तू, पेनड्राईव्हला मी संत म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात की तुझं पाठांतर किती आहे हे फार महत्वाचं नाही. व्यर्थ बरोबरी केले पाठांतर, जोवरी अंतर शुद्ध नाही. तुझं अंतःकरण जर शुद्ध नसेल तर पाठांतर किती केलं. म्हणून सगळे प्राध्यापक मराठीचे, संस्कृतचे, हिंदीचे, इंग्लिशचे, रजनी तर तुमच्यासाठी नाही. संत म्हणजे संत साहित्य शिकवणारा प्राध्यापक सुद्धा ऑफ पिरियडला तर शेअर बाजाराची चर्चा करत बसला. मी सोलापूरला सर्वेक्षण केलं मोठ्या महाविद्यालयात. तर मला हाताच्या बोटावर सोडा बोटाच्या पेरांवर बोलणारे प्राध्यापक दिसले की जे स्वतःची पुस्तकं बाळगून आहे, वाचतच नाही पुस्तक. मी लायब्ररीला विचारलं, मोठे कॉलेजेस मधल्या लायब्ररी, की ह्या प्राध्यापकाने कोणकोणती पुस्तकं वाचली. तर तो म्हणाला की टेक्स्ट पुस्तकं वगैरे घेतात. मी म्हटलं जनरल इतर काय वाचलं, फिलॉसॉफी काय वाचलं, साहित्य काय वाचलं, कविता बिविता की जे काय. म्हणजे 8-15 दिवसातून एकदाही लायब्ररीत न जाणारे पाहिजे. ज्या देशातले प्राध्यापक निरक्षर आहे त्या देशामध्ये प्रगती कशी होईल. पाठांतरावर चालले आणि पहिल्या दिवशी काढलेल्या नोट्स रिटायरमेंटच्या दिवशी वापरणारे प्राध्यापक मला प्राध्यापक निरक्षर आहे, संपादक लोक निरक्षर. आज तुम्ही कोणत्याही मोठ्या दैनिकाच्या संपादकाचं नाव घ्या, त्याला 4 आठवडे स्वतंत्रपणे लिहायला सांगा, येत नाही. कारण का तो संपादक नाहीच आहे, तो आता जाहिरात गोळा करणाऱ्या टीमचा मॅनेजर आहे. समजा कुठल्याही शेतीचं नाव घ्या, आणखी कोणाचंही नाव घ्या, काय संपादक म्हणून तेजस्वीचं काय आहे नाही. सगळा पोट प्रपंच झाला. तुकाराम महाराज म्हणतात की व्यर्थ बरोबरी केले पाठांतर. मोठे वर्तमानपत्र आहे तर तुला 4-2 कार्यक्रमाला बोलवतात, पण अंतःकरण शुद्ध आहे का? सगळीकडे लावा हे निकष. तुकोबारायांनी सगळ्या संतांनी असे सदरे शिवलेले आहेत की कोणाच्याही अंगाला ते पीठ नसतात. व्यर्थ बरोबरी केले पाठांतर, चोरी अंतर शुद्ध नाही. म्हणून खूप पुराण करतोय, कीर्तन करतोय. तुका म्हणे नाही निरसला देह तोवरी हे अवघे सांसारिक. आता तुम्ही डोळ्यासमोर आणून बघा आमच्यासारखे आमची देहबुद्धी गेली नाही. आणि फसवायचं नाही, इथे बसून कोण फसवणार. तुम्ही तर मायबाप परमेश्वरात ते रूप आहे. तर देहबुद्धी गेली थोडी करपली भाजीवाली असती तर आज मी भाजीवाली देण्यानंतर कौतुक केलं असतं. मी म्हणलं असतं बादशीमध्ये एवढं पण नाही, एक भाजी नीट करता येत नाही. जाहीर बोलतो असतो संतोष सोबत द्या, कानात तरी सांगितलं तर चांगलं नाही. देहबुद्धी आहे, सगळं पाहिजे आम्हाला, सगळे चोचले करून घेतोय आम्ही आणि तरी मिळवतो मस्त म्हणून संत म्हणून. काय कुठला शब्द फार अवघड आहे. देहबुद्धी नाही बोलत निरसली देहबुद्धी तोवरी ते सांसारिक.
तोपर्यंत ते संसारिक आहे. बस एक विक्रमादित्याची भूमिका केली आहे, चांगली केली आहे. खाली उतरल्यानंतर तो म्हणतो की आज रात्रीचं विधान म्हणतो सर संसारिक आहे विचार, ही भूमिका नीट केली आहे, आम्ही पैसे घेतो. मग काय झालं, तुकाराम महाराज म्हणतात तोपर्यंत तू संत म्हणू नको, म्हणून मी पाया पडण्याचा का सारखा विचार, फार सावधपणे नमस्कार करा, कृपा करा. फार अवघड आहे नमस्कार करण्याची जागा शोधणं. आम्ही संसारिक आहोत, बस इथे एक तात्पर भूमिका करतो. ही गोष्ट खरी आहे की दारुड्याची भूमिका करायची ऐवजी सत्पुरुषाची भूमिका करतो. खलनायक नाही आहे पण नायकही नाही, आम्ही साईड रोड करणार आहे. कारण का तुकोबारायांनी सांगितलं, तू खोटं कशाला सांगतील ते म्हणते की तू सांगतोस सगळं छान आहे पण तू संसारिक आहे ते मान्य कर, आणि तू मान्य केलं तर तुझा संसार दाढ होईल, आणि तुझा संसार दाढ झाला तर तुझा परमार्थ पण दाढ होईल. ज्याच्या संसाराचा पायाच कुठेपण आहे त्याचा परमार्थ सत्यावर कसा उभा राहील, कठीण आहे ना परमार्थ. त्यामुळे तुकाराम महाराज असं म्हणतायत की ह्या सगळ्या गोष्टीशी संतत्व नाही, देहबुद्धी केली पाहिजे. असं कोणी दिसलं तर मला सांगा, मी नागपूरपासून लोटांगण घालत त्यांच्या दर्शनाला गेले. कालही मी सांगितलं उदाहरण, असं मी इतके बघितले. मी लहानपणापासून बघतो, थोडं घरी इकडे तिकडे झालं तरी इतका तमाशा करतात. ठीक आहे, देणारा तर चांगलंच देतो, पण तुमचा तो हक्क नाही आहे, ती तुमची भिक्षा आहे. पण भिक्षेमध्ये जे दिलं ते छान आहे, पण आम्हाला तो हळूहळू हक्क वाटायला याची प्रतिकूल दारात कोणीतरी काय नसलेलं पाहिजे. मग 3 तास मागे असल्याने पाय दुखतात तर महाराजांचे पाय चेपून दिले. तुकाराम महाराज म्हणतात की नका असं करा. हे सगळं देहबुद्धीचं लक्षण आहे आणि ते सोडून द्या तुम्ही. मग हे संस्कार कुठे घडतील तर ज्या घरामध्ये विष्णू भक्ती, हरिभक्ती, विठ्ठल भक्ती ही दृढ झालेली आहे, तिथे जे जन्माला आले ते भाग्यवान. आणि मग असं घर कसं असावं त्याचा पण तुकोबारायांनी विचार केला, आणि ते म्हणतात आपली या गीता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे दे. गीता भागवत करीची श्रवण, अखंड चिंतन, असं माझं घर पाहिजे की जिथे गीता भागवत श्रवण होत आहे. म्हणजे लगेच भागवत आणि गीता वाचत असेल, भागवत याचा अर्थ कर्तृत्व आणि गीता याचा अर्थ पूर्ण ज्ञानमय जीवन जगणं, सर्व योग पूर्ण योग. तर त्याचं माझ्या घरात काही चिंतन होतंय की नाही. तर ज्याच्या जो माणूस स्वतःच्या हितासाठी, फायद्यासाठी नाही, हितासाठी जागा झालेला आहे, धन्य माता पिता तयाची, त्याचे आईबाप धन्य. आणि असं जे घर आहे की कोळी कन्यापुत्र होती जे सात्विक. आता आपल्या कन्यापुत्रांचे पोशाख बघावे, त्यांच्या आवडीनिवडी बघा, ते झोपल्यानंतर त्यांना मोबाईल काढून हिस्ट्री चेक करा. तुम्हाला जे वाटतं ना की हा श्रावण बाळ आहे आणि ही अगदी जानकी माता आपल्या कुठे जन्माला आहे, त्यांनी काय काय उद्योग केले, त्यांनी काय काय उद्योग केले, हिस्ट्री टॅली करा, तुमच्या लक्षात येईल. फार भयानक आहे. कशी सात्विकता? कारण का सात्विकता अन्नात नाही, चिंतनात नाही, मननात नाही, संवादात नाही, व्यवहारात कडून नाही. कोळी कन्यापुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिख वाटे. परमेश्वराला सुद्धा त्या घराकडे बघितल्यानंतर आनंद वाटतो. असं माझं घर करणं हे माझ्या कुटुंब प्रबोधनच आहे. कुटुंबात माझ्या असे संस्कार आहेत का? तुम्ही किती वेळा एकादशा करा, द्वादशा करा, महाशिवरात्री करा, त्याला फार काही उपयोग नाही. बिलकुल बहिणाने का खायला आपण स्वतःला संत समजावं, लोकांनी आपल्याला संत समजावं. माझ्या घरातलं वातावरण
म्हणजे जेवायला बसल्यानंतर स्वतः वचवच करून येतो आपण, तर त्या घरामध्ये अन्नाने पूर्ण ब्रह्म असं साक्षात्कार कसं होतं? अशा सगळ्या गोष्टींचा विचार तुकोबारायांच्या 4-4.5 कमी असा अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलं. आपुली आहे माझं हित कशात? सात्विक जगण्यामध्ये ते आहे. मग ते म्हणतात हे सगळं तुझ्या घरातल्या संस्कारांनीच होणार आहे. म्हणून मायबाप केवळ काशी तेने न वजावे तीर्थास. काय धाडस आहे. एक संत ही भाषा बोलताय की ज्याला आपल्या आई वडीलच काशी वाटतात, तीर्थक्षेत्र वाटतात, त्यांनी दुसरीकडे कुठे जायची गरज नाही. मायबाप केवळ काशी तेने न वजावे तीर्थास. त्यांनी तीर्थाला जाऊन काय उपयोग? याचा अर्थ तीर्थयात्रेला त्यांना विरोध नाहीये, पण तू तीर्थयात्रा करतोय आणि घरी आईबाबाला हालात टाकलंय, तर तुझी तीर्थयात्रा सफल नाही. जाऊन या तीर्था काय तू केलं? तीर्थाला जाऊन सुद्धा तू काय केलं? चर्म प्रक्षालिले बरी बरी चांगलाच गुण आला ना. तीर्थयात्रेला जाऊन काय केलं? पुन्हा त्या कुंभमेळ्यातल्या डुबकीचा अपमान नाही. तुकाराम महाराज म्हणतात विवेक जागृत ठेवून जाऊन या तीर्था काय सेवा केली? चर्म प्रक्षालिले बरी बरी. जर चंद्रभागेमध्ये एकदा डुबकी मारून पुण्य मिळत असतं तर आमच्या पंढरपूरच्या गवळ्यांच्या सगळ्या म्हशी आतापर्यंत स्वर्गात गेल्या. तिथे देवालाही जागा राहिली. दिवसातून 2 वेळा चंद्रभागेत डुबकी मारली. कशासाठी? तीर्थी धोंडा आणि पाणी, देव रोकडा सज्जन. तुझ्या आत भाव नसेल तर तीर्थयात्रेमध्ये जाऊन काय एस्ट्रोच आहे ना ते. त्याला चंद्रभागा म्हण, भीमा म्हण, भिवरा म्हण, यमुना म्हण, काय गंगा म्हण, काय म्हणायचं ते म्हण, आहे पाणीच. आणि अगदी कडेवर हात ठेवून वगैरे उभा पण आहे दगडच नाही. याचा अर्थ तुकाराम महाराज नास्तिक नाही. ते काय म्हणतात तुझा भावच नाही. आणि पंढरपूरला जाऊनच त्या तीर्थ धोंडा आणि पाण्याची अनुभूती घ्यायची गरज नाही. तुम्ही घरी पूजा करता, तुम्हाला खरंच खात्री आहे की त्याची पूजा करता तो देव आहे? मनाशी विचार करा. कडाक्याच्या थंडीमध्ये कोमट पाणी करून घरातल्या देवांना आंघोळ घातली का तुम्ही? तुम्हाला पाहिजे कोमट पाणी, काटा मोकळेलं करेल. देवाला गार पाणी घातले, काल भरून ठेवलेले, कारण काल नळ येणार नाही. आणि ही डोक्यात खोडी करतो ना, आज नळ आला त्याला भरलं पाणी म्हणजे ते पाणी ताजं. नगरपालिकेच्या टाकीत पेटे बांधून भरलेलं पाणी कधी शिळं होत नाही. आई जशी कधीच पारशील नसते, पाणी कधी शिळं होत नसते. पण आम्ही बला आजच्या बाटल्या, कळशा, हंडे ओतून देतो, दुसऱ्या दिवशी पुन्हा भरतो. का तर ताजं पाणी ताजं नको आहे, वाणी ताजी पाहिजे. मग त्या देवाला कुंकू कसं लागतं? पंढरपूरच्या पांडुरंगाच्या देवळा बरेच मला खूप सारी देव आहेत. पांडुरंगापर्यंत आता येत नाही. पांडुरंगाचा मशीन पंढरपूरला एक पेढा मिळतो, खडकू पेढा. त्यात साखर जास्त असते, खवा दुर्बिणीतून बघितलं तरी सापडेल असेल मला. तो त्या देवाच्या तोंडात पोहतात. मग थोड्या वेळाने बघा त्या देवाच्या तोंडावरून मोहरे गेला. मला असं वाटतं की छान पाकाची जिलेबी करावी, आशांच्या घरी जावं, जावायला बोलवून घ्यावं, जावायच्या तोंडात ती पाकाची जिलेबी काढावी, डबीतले सगळे मोकळे त्या तोंडावर काढावे. सासूची अवस्था काय? पण मला माहिती दगड आहे म्हणून तर मी कुंकू असं लावतात देवघरातल्या देवाला. मी त्या डोळ्यात जातं, नाकावर जातं, सगळं कलेक्टरच्या बायकोला असं कुंकू लावायला नवऱ्याला सस्पेंडच करत आलो होते. मग विठोबाच्या डोळ्यात जात नाही तो कुंकू, रुक्मिणी मातेच्या डोळ्यात कुंकू जात नाही. तुम्ही काय रंगच नाही
त्याचं नाव पांडुरंग आहे म्हणून तुम्ही वाटच ते करता. किती नजाकतीनं लावलं पाहिजे की रुक्मिणी मातेने सुद्धा म्हटलं पाहिजे छान लागलं सगळं गंध तुझं कपाळावरचं गंध 100 वर्ष असंच. तिने आशीर्वाद दिला. तुकाराम महाराज म्हणतात तुमचा विश्वासच नाही. किती धोंडा आणि पाणी. देव बाजारात भाजीपाला नाही. काय बोलत दगडाचा देव त्याला घावाचं देव. दगडाचा देव असेल तर त्याला घाव घातला त्याला भीतीच वाटेल. लाकडाचा देव त्याला आगीचं देव. मातीचा देव त्याला पाण्याचा देव. देव बाजारात भाजीपाला नाही. त्यामध्ये देवत्व कशामुळे येतं तर माझ्या श्रद्धेमुळे. त्यामुळे ते म्हणतात की तू हे काय केलं तीर्थी धोंडा आणि पाणी देव रोकडा सज्जनी यज्ञ केला. तुकाराम महाराज तीळ जाळीले तांदूळ स्वाहा तीळ तांदूळ तूप तीळ जाळीले तांदूळ काम क्रोध तैसाची म्हणून यज्ञ कसा झाला. इथे काम क्रोध तर तसाच राहिला. आणि म्हणून जे करायचं आहे ते भावशुद्ध आणि विचारपूर्वक करायचं. विवेकी क्रिया आपली तुकाराम महाराज तेच सांगतात. आणि मग हे सगळं जर करायचं असेल आपल्याला तर कोणत्याही प्रकारचा अहंकार आपल्याला बरे झाले देवा तंबी झालो नसता तंबे असते देव. तुकाराम महाराज म्हणतो बरोबर मला कोणी गेलं. ब्राह्मण गेलं असतं तर केवळ ब्राह्मणा एवढ्या तंबानीच मी मरून गेलो असतो. बरे झाले देवा कोणी गेले. बरे झाले देवा पाहिलं तर कशा की बायको मांडून गेली बरं झालं. नाहीतर तिच्या मागे तुला काय हवं तुला काय पाहिजे फिरायला जायचं का गजरा आणू का रस्ते प्यायला जायचं का उसाचा बरं बाप मेला बरं झालं आई मेली बरं झालं असं म्हटलं. आईवडिलांविषयी तुकाराम महाराजांना प्रेम नाही याचा नाही. माझी विराशी आहे तुझी चरण सेवा 4 पिढ्यांची पुण्य आहे याचं. पण माय म्हणणं बाप म्हणणं बायको कर्कश असणं याचा अर्थ असा की हे सगळं छान असतं तर मी प्रपंचातच अडकलो असतो. पण पुढे तुकाराम महाराजांनी जातीपातीवरती स्वतंत्रपणाने विचार केलेला आहे. फार छान म्हणतात की ते त्यांचं वाक्य असं आहे की ब्राह्मण तो याती अंत्यज असता. एखादा अंत्यज आहे तर त्यावेळेची भाषा ती म्हणजे आजकाल कळत असा शब्द वापरला हा वापरू नये. खालच्या जाती कुठली जात खालची असते कुठली वरची असते हे कुठे ठरवलं खालची वरची. पण अंत्यज सगळ्यात खालचा अंत्यज सगळ्यात शेवटी खाली असते. तुकोबाराचं म्हणत आहे की ब्राह्मण तो याती अंत्यज सदा मानावा तत्वता निश्चयसी. खालच्या जाती जन्माला आलेला आहे ना. ही खालची जात हा शब्द डोक्यात ठेवून लागला. हा अन्याय आहे समाज पुरुषावर. हे पाप आहे. कोणी खालचं नाही कोणी वरचं. पण ते असं म्हणतात की अंत्य जरी असला तरी निश्चय करावा आणि तत्वता हे मानावं की तो ब्राह्मण आहे. कोण खालच्या जातीत जन्माला येऊनही जो रामनाम घेतो आणि सावळ्याचं स्मरण ठेवतो तो कोणत्याही जातीचा असला तरी ब्राह्मण माना. आणि जो ब्राह्मण कुळात जन्मून सुद्धा भगवंताचं नामस्मरण करत नाही त्याला ब्राह्मण मानायचं कारण. असं अनेक प्रकारे त्यांनी खूप सूक्ष्म विचार केला. म्हणजे काय काय केलंय जातीवर्णाविषयी विचार केला, उपदेश केला, समाज प्रबोधन केलं, साधकाची तळमळ काय असते सगळं खरं सांगायचं म्हटलं तर खरंच आयुष्यात आहे. पण माझी तुम्हाला विनंती आहे शेवटचा दिवस आहे 3 दिवस तुम्ही ऐकलं. यांचं आमचं काय ठरलं असेल ते घेतील. तुम्ही माझं फुकट ऐकून झालं. पंढरपूरचा ब्राह्मण आहे काहीतरी दान दक्षिणा द्यावी. खिशात घाल नका एवढीच दक्षिणा द्या.
की आम्ही संतांचं साहित्य विकत घेऊन घरी त्याचा विचार द्या, चांगलंच आहे, नाही द्या, ठीक आहे. पण माझ्या घरी ज्ञानेश्वरी गाथा, नामदेव गाथा, सगळं संत असलं आहे ते वाचलं पाहिजे. आणि तुम्हाला लक्षात येईल की या पुरुषांनी काय अद्भुत कार्य करून ठेवलं. आपल्यापैकी किती जण विसोबत त्याच्या समाधीला इथे जातात. आलेल्या पाहुण्याला आसपास आलेल्या पाहुण्याला किती भगवंत दाखवलं विसोबत खेचरांची समाधी दाखवायचं ना, ते आमचं वैभव आहे, की आमची परंपरा आहे. मग आपल्याच मनात येईल की अरे यांच्याविषयी काहीतरी वाचलं पाहिजे आपल्याला. पाहुण्याने जर विचारलं की हे कोण होते, यांनी काय केलं, यांचं जीवन काय, नामदेवांच्या विषयी काही विचारलं तर मला काहीतरी सांगता आलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, एक फादर डलरी नावाचे पुण्याच्या एका चर्चमध्ये फादर होते. त्यांनी वारकरी संप्रदायाचा अभ्यास केला. कल्ट ऑफ विठोबा नावाचं एक त्यांचं पुस्तक लिहिलं. ते एका फ्रेंच तरुण जोडप्याने वाचलं. खूप भारामध्ये आणि ओळखी पाळखीतून ते माझ्याकडे ते म्हणाले की आम्हाला पंढरपूर समजून घ्यायचं आणि हे कल्ट ऑफ विठोबा वाचलं तर आम्हाला एकदा बघायचं. माझ्या असं लक्षात आलं की पंढरपुरात अशी कितीतरी ठिकाणं आहेत की ज्याच्याविषयी मलाच काही माहिती नाही. जन्मलो, वाढलो, खेळलो, वागडलो, माहितीच नाही मला. मग माझ्या पंचक्रोशीतच मला माहिती नाही तर टेस्टमध्ये कुठे वाहते, इंग्लंडच्या राणीचा राजवाडा कसा आहे, फ्रेंच रेव्होल्युशनमध्ये काय झालं, नेपोलियनचं काय झालं ते मला कळायलाच पाहिजे. पण माझ्या आसपास तुकाराम महाराजांच्या अभंग आपल्याकडे असू. बघा, माघ महिना चालू आहे, महाशिवरात्री येत आहे, तेव्हा तुमच्यावर ब्राह्मणाला तुम्ही दक्षिणा द्याल तर तुमचं भलं होईल. एवढी अंधश्रद्धा तरी पाळाच. माझं भलं आहे, तुमचं भलं आहे. अशा तुकोबारायांनी बसायला त्यांना ते मिळालं. हे सगळं जे आतापर्यंत मी बोललोय ना, आता विश्वात्मके देवेतला आता शब्द जो होता त्याच्या आधीचा सगळा इतिहास जसा आहे तसा हा तुकोबारायांचा इतिहास लक्षात घ्यायचा. आणि ते म्हणतात की समाजातली अंधश्रद्धा, मूर्खपणा, गबाळीपणा, वेदनापणा, वैदिक काय जे काही अतिरेक कर्मकांड हे सगळं जाऊन विशुद्ध प्रेम आणि ज्ञानावर जी भक्ती आहे ती समाजामध्ये दृढ व्हायची आहे. इतकं सगळं मागतात आणि म्हणतात हेच दान देतात. दुसरं काही दान नाही, हेच दान देतात. म्हणजे सगळं जो आतापर्यंत मी प्रपंच उलगडून दाखवला ते दान ते का मागतात त्याचं सार त्यांनी सांगितलं. हेची दान देका देवा तुझा विसर. आता विसर न व्हावा याच्यामध्ये एक प्रचंड अद्भुत गोष्ट तुकोबाराय असं म्हणताय की मी भगवंत तुझ्या नेटवर्क मध्ये कायम असतो. त्यामुळे जेव्हा मी तुला कनेक्ट व्हायचा विचार करेन तेव्हा तू मला अवेलेबल असला पाहिजे आणि तू मला कनेक्ट करायचा प्रयत्न करशील तेव्हा मी असतो. त्यामुळे ज्यांचे मोबाईल वाजताय ते ईश्वराच्या नेटवर्क मध्ये असल्यामुळे कंटिन्युअसली देवाच्या संपर्कात राहणं म्हणजे विसरणं. याला परमार्थामध्ये शब्द वापरलाय अनुसंधान. की मी काहीही करत असो अनुसंधान आहे. नामदेव महाराज काय म्हणाले, चालता बोलता मुखी घास घेता विषय असे. कंटिन्युअसली आय एम इन टच विथ यू. आणि मग अशी कनेक्टिव्हिटी जेव्हा असेल माझ्या हातून वाईट घडणं शक्य. कारण का जेव्हा तुझी सतत मला आठवण येत असेल. बघा, ज्याला आपल्या स्वतःच्या आईचं सतत स्मरण आहे, आईने केलेला त्याग असो, प्रेम असो, त्यांनी घेतलेले कष्ट असो, त्यांनी केलेले संस्कार असो, आईशी अनुसंधानामध्ये असं ज्याला जमलेलं आहे तो दुसऱ्या कोणालाही आईवरून शिकू देऊ शकतो. तोच माणूस दुसऱ्याला आईवरून शिवी देतो ज्याचं स्वतःच्या आईवर प्रेम नाही.
जर पांडुरंगाशी मी सतत जोडलेला असेल तर मला सगळ्यामध्ये तोच दिसेल ना, जे जे भेटे भूत दयामाने भगवंत हा भक्तिमार्ग निश्चित झाला. दुसरी काही भक्ती नाही आहे, प्रत्येकात तू मला बघ. मग तुकोबा आहे असं सांगतात की हे अनुसंधान अतिशय आवश्यक. हे अनुसंधान संत सत्पुरुष सद्गुरू हे कायम बांधलेलं ठेवतात. सत्संग केले. एकदा मी मध्य प्रदेशात गेलो होतो खंडव्याला. तिथे माझ्या एका मित्राने माझे कार्यक्रम चालू होते आणि त्यांनी एक छान घर बांधलं. तो पुढे बाहेर प्रवासात होता. तो आला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी जाणार होतो. तो म्हणाला माझं नवीन घर घ्यायला पुढच्या आठवड्यात वास्तुशांत तू असणार नाही तर आज निदान घर तरी बघायचं. मी म्हटलं जाऊ. थंडीचे दिवस होते, लवकर दिवस मावळत होता. म्हटलं जाऊ. आज दुपारी भागवत संपतं, संध्याकाळी मलाही वेळ आहे, आपण जाऊ. तो म्हणाला मी 5:30-6 पर्यंत ऑफिसमध्ये येतो, तुला घेऊन जातो. मी म्हटलं काय खास आहे का तुझ्या नवीन घराला? तो म्हणाला मी हॉलमध्ये एक झुंबर लावलाय. ते झुंबर दाखवायसाठी तू इतकी झुंबड होते. तू बघ कर, मी फ्रान्सवरून मागवले. या गोष्टीला झाली आता 10-12 वर्ष. त्यावेळेला ते 1,65,000 म्हटलं जाऊ बघायला. आम्ही गेलो. मी म्हटलं आधारात ते कसं झोपत. तो म्हणाला नाही कनेक्ट लाईट घेतलेलं सगळं झालेलं आहे, सगळं ओके आहे. आज तरी चलतो. त्यांनी दार उघडलं माझ्या प्रेमाने. सगळी बटणं खटा 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 केली. झुंबर काही लागला नाही, झिरोचा दिवा लागला नाही, कुठला दिवा लागला. त्याला दोन्ही गोष्टीचा वाईट होता की मित्राला आणलं, दाखवता आलं नाही, आपलं वैभव काहीतरी पाहावं, स्वाभाविक इच्छा आणि चांगली इच्छा. आणि जे बघून ज्याच्या पोटात दुखत नाही त्याला दाखवण्यात अजून त्यामुळे ते चिडचिड करायला. मी म्हणाल थांब, मी परत येणार आहे खंडव्याला. तेव्हा आपण धुनीवाल्या दादाकडे पण जायचं यावेळी राहिला. तेव्हा तो म्हणाल नाही तुला आज दाखवायचं माझी खूप इच्छा आहे, पण हे लाईटवाले ना, इलेक्ट्रिसिटी बोर्डवाले ना. मग त्यांनी त्याला त्याच्या परंपरेला शोधली भाषा शिवाय. आणि आम्ही असं बाहेर पडणार एवढ्यात ते एका मोबाईलवरून वायर मला आणि तो क्या साहब मैं आपके घर पे गया था, घर पे आप नहीं थे, फिर दफ्तर गया, दफ्तर में आप नहीं थे, कहाँ हो गए? फिर पता चला किसी ने बताया वो महाराज को लेकर, मैंने भागवत करता था महाराज, वो लेकर घर दिखाने के लिए गए, मैं आया हूँ. तो बोला बाकी बकवास बंद करो यार, ये चल नहीं रहा. तो बोला तो बिल्कुल नहीं चलेगा. तो क्यों ऐसा क्यों हो गया? 1 मिनट में मैं आप चला देता हूँ. तो आना आप गेला त्याने फ्यूज टाकला. अब ये लगा बटन लगा आणि ते असं संगीत वाजत होतं, माझे ते लाईट फिरत होते. सुंदर हॉल एकदम. मला तर असं वाटलं की आता बस कुठल्याही दारातनं अप्सरा येऊन नृत्य सुरू करेल, स्वर्गातच आपण. छान वाटलं. त्यालाही आनंद झाला. माझ्या मनामध्ये तो बरावा लागेल. तुझा विसरला. लाईट घेतलाय, कनेक्टिव्हिटी आहे, झुंबर आहे, सगळीकडे करंट पोचणार आहे, सगळं फिक्स केलेलं. पण वायरमन नावाचा सद्गुरू येऊन जोपर्यंत फ्यूज नावाचं अनुसंधान टाकत नाही, अंतरीचा ज्ञानही उजळू शकत नाही. आतलं झुंबर जोडायचं असेल तर ती कनेक्टिव्हिटी तुझा विसर न व्हावामध्ये असं अनुसंधान अपेक्षा. ही चिंता तुझा विसर गुण गायीन आवडी हे जी माझी सर्व गोष्ट. माझ्या आयुष्याची कमाई काय? मी काय मिळवत आहे? गुण गायन. आणि ते अंघोळ केल्यानंतर तांदूळ धुवून, तुरीची डाळ धुवून, एकेका डब्यात घालून, रोज ते इतकं खाली कुकरच्या बुडल्यानं ते असं बघून टाकली अडवी टाकून ते ठेवेपर्यंत पुत्राचे अनंत आवराला माझा काय मानिता येतात.
व्यंकटेशाला 2 मिनिटं दे, शांत बसून म्हण. पोटाला घेते असे नेहमी गुण दोष कळलं. पण मग ते कशात आहे? कुकर, पाणी, ताट, पहिला डबा, थाळी, दुसरा डबा, झाकण, तिसरा डबा, हलतंय की नाही? मग ते नाही हल्लं, आजची ती रिंग घालून तोपर्यंत व्यंकटेश स्तोत्र संपत. कुकर लावलं की संध्याकाळी गेला, भिशी आहे, भिशी आहे. गुण काही ना इतक्या आवडीनं मी तुझं नामस्मरण करेन की तुझं गुणगान गाता गाता माझ्या डोळ्यातून आनंदाने अश्रू आले. कांदा चिरताना म्हणताना येतात ते आनंदाने विठ्ठल विठ्ठल. कांदा चिरताना येईल डोळ्यानं पाणी, पण तिला वाटतं आता मी धालेत जाणार, कारण का विठ्ठल म्हटलं डोळ्यातून पाणी आलं. गुण काय ना माझ्या आयुष्याची कमाई काय आहे? मला दुसरं काही आवडत नाहीये. तुझं नामस्मरण करणं आवडतं, तुझं गुणगान करणं आवडतं, कारण का तुझं गुणगान करण्यातच माझ्या जिभेची सार्थकता आहे. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जिभेने मी दुसऱ्या कोणाचं गुणगान करणार नाही. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचून त्या पांडुरंगा. पांडुरंगाशिवाय आम्ही कुणाचीही स्तुती करणार नाही. तशी केली तर आमच्या हातनं ब्रह्महत्या घडली. इथे सरपंच आला त्याच्या कौतुकाचं भाषण, आमदार आला त्याच्या कौतुकाचं भाषण, मंत्री आला तर झूड जाईपर्यंत कौतुकाचं भाषण. कोणाविषयी उपमाना नाही, पण मी तुम्हाला सांगतो भगवंताशिवाय कोणत्याही हयात व्यक्तीच्या कौतुकाचे पोवाडे करता का? त्याचं असेसमेंट करा, परीक्षा करून घ्या. हे अमुक आहे, हे अमुक आहे. यांच्यासारखं जननेतृत्वच कधी जन्माला आलेलं नव्हतं. कोणाविषयी म्हणतो ज्याचे 3 बियर बार कोणाविषयी म्हणतो? छत्रपतींच्या विषयी बोलताना तुम्ही म्हणा आणि ते म्हणलंच पाहिजे. पुन्हा मी सांगतोय की तुकोबाराय सांगतात पांडुरंगाशिवाय मी कोणाची स्तुती करणार नाही. आणि समर्थ रामदास सांगतात शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी करणे कैसे. एक संन्यासी शिवाजी महाराजांची स्तुती करतो आहे, ती माणसाची स्तुती नाही आहे. शिवाजी महाराजांमधल्या ईश्वराई तेजाची स्तुती. एक संन्यासी, एक वैरागी, एक साधू एका सत्ताधाऱ्याला उपाधी देतो आहे श्रीमंत योगी. त्याला तिकीट मागवाय, हे फॉर्म येतोय का नाही येतोय म्हणून वाट बघत बसत नाही. तो श्रीमंत योगी म्हणतो आम्हाला काय करायचं, आम्ही काय कोणाचं खातोय तो राम आम्हाला देतोय. पण ते समर्थ शिवरायांची स्तुती करतात, तुकोबाराय पांडुरंगाची स्तुती करतात. या दोन्ही स्तुतीची तेजस्विता एकसारखी. शिवरायांचं स्मरण करावं, जीवन तृणवत मानावे. संभाजीराजांना पत्र लिहिलं. महाराजांनी काय केलं ते आठवावं आणि आपलं जगणं तृणासारखं मानावं. एका वैराग्याने एका सत्ताधाऱ्याची केलेली स्तुती जगातलं एकमेव उदाहरण असेल अशी स्तुती. आणि ती स्तुती करताना सुद्धा कोणते शिवाजी महाराज आपल्या डोळ्यासमोर ठेवले जे तुकोबारायांना अपेक्षित. शिवरायांनी कैसे बोलले तुकाराम महाराज ते सांगतात गुण गाई ना आवडे. शिवरायांचे कैसे चालणे. शिवरायांचं केवळ चालणं नाही, शिवरायांची चाल कशी आहे, चलन कसं आहे, ते नीतीशी संबंध. शिवरायांची सलगी करणे कैसे असते, मित्रता कशी करत नाही. म्हणून वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. मैनाबाईच्या गाईच्या पाठीवरचे बळ तुकोबांच्या पाठीवर ही मित्रता आहे. आणि शिवाजी महाराजांचे हे गुण होते. आता मी साम्राज्य स्थापन करू शकत नाही, पण मी मैत्री करू शकतो की म्हणजे झालं मी शिवाजी महाराजांच्या जवळ गेलो. मी प्रेम करू शकतो की नाही, मी नीतीने वागू शकतो की मी शिवाजी महाराजांच्या जवळ गेलो. अनुकरणाचा अर्थ जसंच्या तसं होणार नाही, ते सोम होईल. सगळेच पंच घालणारे मग गांधी झाले असते, होत नाही. गांधी टोपी घालणारे सगळेच गांधी झाले असते, होत नाही. बऱ्याचदा टोपी खाली दडलाय का असाच प्रश्न विचारावा. पण एक एक गुण
मग ते म्हणतात की मी कोणाची स्तुती करणार नाही. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्मात्य एका वाचून त्या पांडुरंगा गुणगाई नावरी हीच न लगे मुक्ती धनसंपदा. आम्हाला मुक्ती चार मुक्तीचा अनेक मुक्त्या नसतात, पण पटकन कळावं म्हणून चार प्रकारची मुक्ती आहे. सलोकता आहे, समीपता आहे, स्वरूपता आहे, संयुज्यता आहे, सायुज्यता आहे. जोडलं पूर्ण. मग पुन्हा वेगळं काही नाही. पण वेगळं काही नसेल तर प्रेम कसं करणार? मला तुला नाटवावं वाटतं, तुला चांगले कपडे घालावे वाटतात, तुला खडीसाखर लोणी खावं वाटतं, तुझ्यासाठी अंगाई गावी लागते, पण तू मी एक झालो तर मी हे कौतुक कोणाचं करू? म्हणून स्वामी स्वरूपानंदांनी एका ठिकाणी फार छान म्हटलं की मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता, मी तू पण जगन्नाथा हो एकची तत्व. ओके, पण अद्वैत्व न खंडिता दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला. थोडा अंतर राहून दे. थोडा अंतर राहिलं तरच ते पाहिजे. जर यशोदा मैया आणि कन्हैया एकच झाले तर यशोदा लाड कोणाचे करेल? राधा आणि कृष्ण एकच झाले तर राधा कौतुकाने कोणाकडे बघेल? कृष्ण कौतुकाने कोणाकडे बघेल? म्हणून थोडं द्वैत पाहिजे. मुक्ती नको आपल्याला. न लगे मुक्ती धनसंपदा तर नकोच. याचा अर्थ भिकारी म्हणून जगायची इच्छा आहे का? नाही. ते काय म्हणतात, धन नको असणं म्हणजे धनाची आसक्ती नको असणं. 104 ताप आहे. डॉक्टर म्हणाले पट्ट्या ठेवा, गर्भाच्या पट्ट्या ठेवा. 2 दिवसांनी औषध काय जे उपचार झाले त्यांनी चालू झालं. 1 दिवशी डॉक्टरांनी नंतर म्हणाले ताप नाही. पोकालपासून रडतो का आपण घरी? ताप नाही म्हणजे झाड पडलं, ताप नाही. डॉक्टर जेव्हा ताप नाही म्हणतात तेव्हा तो प्रमाणात असतो. प्रमाणामध्ये असणं म्हणजे नसणं. प्रमाणाबाहेर गेले की आसक्ती नाही. न लगे मुक्ती धनसंपदा म्हणजे पैसे नको आहेत, खायला नको आहे असं तुरुबारायला म्हणायचं नाहीये. ते स्वतः वैरागी आहे, पण प्रपंच कसा चालतो माहितीये. पण ते म्हणतात प्रमाणाबाहेर हाव असली की गडबड आहे. म्हणून मुक्ती नको, धनसंपदा नको, संत संग देईल ही आयुष्यातली पुण्य आहे. मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष संशय. महापुरुषांच्या बरोबर राहतात. आपल्यापेक्षा श्रेष्ठ पुरुषांच्या बरोबर राहतात. जनरली आपल्याला आपल्यापेक्षा चिल्लर लोकांमध्ये राहायला आवडतं. कारण का तंबाखूची पुढे घेऊन म्हटलं की ते पळत जातात. जरा चुना आहे का पळत जातात. आपल्यापेक्षा श्रेष्ठ लोकांच्या बरोबर राहावं म्हणजे आपला विकास होतो. संत संघाचा अर्थ तो आहे की अशा लोकांमध्ये मला राहू दे की माझ्या जीवनातली वासना, ईशा, दुर्वृत्ती सगळं जाईल आणि मी वरच्या पातळीवर. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आवास. गर्भवासात खूप त्रास आहे. खूप मला सगळे आपले राहतो गर्भविचार गुणमोडमुळे देतात. म्हणून लोकांना पुन्हा जन्माला पुनरभिजनन पुनर्विमरणन अजिबात मुक्ती देऊ नका. तुकाराम महाराज नको. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आवासी. आम्हाला परत जन्माला घाल. कारण का तू परत जन्माला घालशील तर परत पंढरपूरची वारी मला करता येईल, परत तुझ्याकडे बघता येईल, परत तुझं औक्षण करता येईल, परत तुला नटवता येईल, परत तुला आरसा दाखवता येईल. पंढरपूरला तुम्ही महापूजा केली तर त्याच्यामध्ये हे सगळं करायचं असतं. शेवटी आरसा दाखवायचा असतो. भक्ताची काय ताकद आहे? देवाला आरसा दाखवतो. पण हे सगळं करायचं आहे मला कारण का मी तुझ्यासाठी करतो. म्हणजे धन संपदा मुक्ती मोक्ष कशाची अपेक्षा न करता तुझ्यावर प्रेम करता यावं म्हणून मला तू मनुष्याचा जन्म दे. कारण का मनुष्य जन्मातच भगवंताचा असं कोड कौतुक करता येईल.
हे शरीर नसेल तर मी कोणावर प्रेम करेन, हे शरीर नसेल तर त्याची पूजा कशी करेन, हे शरीर नसेल तर मी तुझं नामस्मरण कसं करेन. बडे भाग मानुष्य तन पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथाने गावा. सर्व ग्रंथांनी म्हणून टाकलेलं आहे की मनुष्याचा जन्म देह फार दुर्मिळ आहे, देवांना सुद्धा तो मिळत नाही, तो आपल्याला मिळाला नाही. तर या देहाची सगळी इंद्रिय भोगाकडे आणि रोगाकडे लावण्यापेक्षा महायोगाकडे लावतात. शंकराचार्यांना आमचे परमात्मा पांडुरंग कसे दिसले, महायोग विजय तडे भीमरथ्या वरमपुंडरी काय दातुमुनी समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम. मग तुकाराम महाराजांनी सांगितलं हे पचायला माझं पूर्ण झालं, मला मनुष्य जन्म प्राप्त झाला, तर मग मी इंद्रियांना काय करेन. ये गे माझे वाक्य गोड विठोबा, डोळे तुम्ही घ्यावे सुख पहा विठोबाचे, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठ्ठला प्रेम, मना तेथे धाव घेई राही विठ्ठलाचे. शेवटी तुमच्या माझ्या मनाला विठ्ठल चरणाचा आश्रय असतो आणि ते विठ्ठल तत्व आपल्या मनात चित्तात बुद्धीत सगळीकडे दृढगत होण्यासाठी संतांनी जे सांगितलंय ते संतांच्याकडूनच म्हणजे संतांच्या शब्दातूनच समजून घेतलं पाहिजे. भाष्यकाराला वाट नसावी पण जायचं ठिकाण आपण ठरवा, नाहीतर कलियुगातले भाष्यकार तुम्हाला भटकून. म्हणून आग्रहाची विनंती, प्रार्थना आणि लक्षणं की संतांचं साहित्य तुम्ही वाचा. जो संतांचं साहित्य वाचतो त्याचा प्रपंच आणि परमार्थ दोन्ही सुफल होतं. त्यासाठी प्रपंच करण्यासाठी लागणारी भौतिक शक्ती आणि अध्यात्माची ओढ निर्माण करणारी सात्विक शिवशक्ती, अशा शिवशक्तींच्या संगमाच्या किनाऱ्यावर आपण 3 दिवस हे चिंतन केलंय. एका अर्थाने गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 संतांच्या असल्यामुळं हा तीर्थक्षेत्रावरचा ब्राह्मण तुम्हाला आशीर्वाद देतोय की तुमचं कुंभस्नान झालं. धन्यवाद आहे. संतांवर प्रेम करा, संत साहित्यावर प्रेम करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घराच्या प्रत्येकावर प्रेम करा. खूप खूप धन्यवाद. शुभरात्री. जय श्री